हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. अर्ध्या रस्त्यातून व्लॉग चालतो. आम्ही आलो सिंहगडला. जीप फाटली, तू एवढी जीप फाटली ना बेकार. हे बघा ओमकार, हे चल ओमकार लग चला. पर कोशिश करणे वालों की हार नाही होती. गड पूर्ण चढायचं आपल्याला. तुम्हाला गड दाखवायचा आहे का सिंहगड. अर्धे बाकीचे मित्र वरती गेले तर आम्ही लय मागे. ओमकार गाणं वाचणार रे आज, लय बेकार गाणं. चल म्हणतो हे व्ह्यू बघा, व्ह्यू काय नाही. निंबू पाण्याने जास्त दम लागत होईल. उलटी होती नाही होते आम्हाला. चल लवकर. नाही तू चल, बैठने से कुछ नहीं होगा. लय वाजले. 7 किलोमीटर गड सोडलं आम्ही. 7 किलोमीटर अजून 1.5 तास घ्यायचंय वरती चढायला. 1.5 तास. अर्धे मित्र आले, ज्यांनी नाही आले ते त्यांचं लय भले, लय बरोबर झाले. आले नाही. अय ओमकार चल, चल चल चल. लय वाचली, लय म्हणजे लय. बऱ्याच दिवसात व्लॉग टाकतोय. बोलायला येत नाही मला. मारून टाकायचे कुणाला? मस्त. आम्ही गाडी घेऊन जाणार होतो वरती, पण डेव्हलपमुळे पायदल येते. दाखवत तुम्हाला त्याच्या जिमला जातो म्हणून. अरे चल भाई चल. कसं बांधते ते? कुठं बांध? बरोबर बांध. दमू नको. वी आर फकिंग टायर्ड ब्रो. वी आर फकिंग टायर्ड. चल कुठं? 10 मिनिटं थांबू. हा लगेच थांबतो. चल तू चल. ओ भाई साहब, लय बेकार जिंकली. डावल्या बेकार रे. आता डावले. पियुष घोडे, एक हत्ती 2 घोडे. चल लवकर. आता एनर्जी करावं लागणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावड्यात आपण. चल लवकर. घोडा हत्ती. घोडा हत्ती कसं वाटते घर सोडून? किती झाले? अरे एक तर ते सर्दी खोकला आहे ना, त्याच्यामुळे पाय उचल मारून टाकणार. काय झालं? काय झालं ओंकार? तुला नाही वाटत आहे का दम आहे ना? गांड फाटली. गांड दाखवत आहे का? पाणी आहे भाई. एवढं चढलो आपण. पाणी दे ना. पाणी दे. आमच्याकडे पाणीच नाही. जिरली फोन दे ना मला. फोन लावत मी त्याला मारलं. तू कर सकता है. हार मत मान तू अभी. चल. तू शुगर डैडी नहीं है जान. तू हार नहीं सकता. चल. मावड़े हैं हम हार नहीं सकते. संतरा गोली खाएंगे पर चढ़ेंगे. चाहे गढ़ हो या लड़के हो, चढ़ेंगे. फोटो आडवा वरती तिथे जरा लेमन गुन्हे पावळा तिथं बोबडी लय बेकार.
आई घातली बी बसली त्यांनी येतात नाही होणार का बरं नाही एवढं वेळ खाली जाणार होय चक्कर बिक्कर आली ना काय सुधरत नाही जास्त नाही येत चक्कर चक्कर मला तर आले त्याला तर आली कोणाला मला वेगळी आणि चक्कर वेगळी याला सांग जरा पण ते आली म्हणजे काय सांगते ते मिक्सर होऊन काय मिक्सर होऊन म्हणते ते खाली बऱ्याच दिवसात ब्लॉग बनवते हा? जे बोललो ते बोल मी काय बोललो आता शब्द काय डावल्याने चांगलं कंट्रोल टेक्टेस्टोरॉन ते उघड की टाकणार टेक्टेस्टोरॉन वाढावं लागेल कॅमेरा चालू आहे कसला चालू आहे काय दिसते सोड सेटिंग करा थोडी सेटिंग मध्ये कसला दिसतोय हा चित्त्या दिसतोय एक नंबरचा दिसायला सुंदर चालू करणार आहे मी आता काय सुंदर ना हँडसम हो फास्टर सिनेमॅटिक स्लो असेल नाही सिनेमॅटिक नाही परत येणार नाही बाई भाऊ परत येणार नाही परत येणार नाही चला चल कोशिश करून वाली की हाल नाही होती चला चला लय जमलंय ए चले अरे असं करतो वाटतं मारतो चला असे लोक व्हायला पाहिजे आता ब्लॉग तगडा आहे तगडा काटतो तुला तुझा बाप आहे ना मग त्याला नऊ कुठं लवकर सांग हॅलो हो मी कसं वाटतंय तुला गाण फाड नाही शिवाय देऊ नको because of I achieved the कुठे massive thing in my life. ओके बोबळे लय बेकार थोकलं एवढं थोकलंय सांगता येत नाही शब्दात शब्द मी बयान नाही करू शकत. आणणार आहे भाऊ खरंच डवले डवले आणणार आहे डवले जिथं दिसन तिथं मारून गाडीने येत होतो आम्ही बरं झालं होय गाडीने येत होतो पण डवले मुळे आम्हाला ट्रॅक करावं लागलं होय बरोबर आहे आहे का नाही हर्षल बरोबरच असतोय अजून पूर्ण गड बाकी फिरायचं पूर्ण गड काहीच नाही झालं अजून एवढंच झालंय फक्त बघू दाखवतो तुम्हाला गड चला आरामात उतर मावशी टीप द्यायला लागली फोटो कसा काढायचा मग कुठे चला पिऊश इव्हेंटला गेले का अंगावर पडू नको मी दिल फिकून ते बंद कर नंतर कर कुठे रस्ता समाधीसाठी ओमे हवे कुठे गेला हवे अरे इकडे ना चले ब्लॉगिंग नऊ कुठे लवकर सांग हॅलो हो मी कसं वाटतंय तुला गाण फाड नाही शिवाय देऊ नको because of I achieved the कुठे massive thing in my life.
ओके बोबडे लय बेकार थोकले, एवढं थोकले सांगता येत नाही शब्दात, शब्द मी बयान नाही करू शकत. आणणार आहे भाऊ खरंच डवले डवले आणणार आहे. डवले जिथं दिसन तिथं मारून. गाडीने येत होतो आम्ही, बरं झालं होय, गाडीने येत होतो पण डवल्यामुळे आम्हाला ट्रॅक करावं लागलं होय. बरोबर आहे. आहे का नाही? हर्षल बरोबरच असतोय. अजून पूर्ण गड बाकी फिरायचं, पूर्ण गड काहीच नाही झालं अजून. हे बघा एवढंच झालंय फक्त. बघू दाखवतो तुम्हाला गड. चला आरामात उतर. मावशी टीप द्यायला लागली फोटो कसा काढायचा. कुठे चला पिऊशा. तीनशे 56 वर्षापूर्वी या ठिकाणी तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार, दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रयशूर राजपूत हिंदू उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानात ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले. म्हणून महाराजांनी त्यांच्या अद्भुत प्रक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या सर्वांना ज्ञात आहे. म्हणून या ठिकाणी आता नामोल्लेख केला गेला की गड आला पण खेळ गेला असं म्हटलं. परंतु तानाजी मालुसरे एक अनुभवी सरदार होते. महाराजांचं पन्न आणि तानाजी मालुसरेचं पण आणि त्यामध्ये असणारं टेक्निकल हे तानाजी मालुसरे. त्यांनी गडावरती 560 मावळे येऊन गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं अनेक काही कार्यक्रम करून गडाच्या असणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातले लोक आपल्याची फितूर करून महादेव गोळा गुप्तचार हे भैरजी नाईक आणि खंडोजी नाईक यांना आपसात करून सहकार्य करून पश्चिमेच्या बाजूला महादेव कोळ्याच्या वाड्याला जागरण गोंधळ करून तानाजी मालुसरेंना पाठीमागच्या भागामध्ये 900 पठाण कापले. त्यामध्ये तानाजीरावांवरती तलवारीचा वार झाला. कोण आला? उदयभान. तानाजी मालुसरे. त्याच वेळेला उदयभानानं तानाजीरावांवरती तलवारीचा वार केला आणि तलवारीच्या असणाऱ्या ढालीवर वार. दुर्दैवानं ढाल तुटली. मग शेला किती टिकणार होता? कमरेच्या काढून शेल्याला विरार, कमरेच्या काढून शेल्याला, शेल्यावर घेतो वाराला आणि इंच इंच झकमा अंगाला. रक्तानं वीर ढालेला, लढता लढता पडला पठ्ठा, लढता लढता पडला पठ्ठा. दरार तीर्थी पडले आणि मग मावळे पळू लागली. पहाड झाली होती. जिजाऊंची नजर कोंढाण्याकडे होती. राजगडावरनं जिजाऊ साहेबांची नजर कोंढाण्याकडे होती. पहाड झाली होती. पहाटीच्या चांदण्यामध्ये सूर्याजी म्हणतो मावळे का पळताय? ताबडतोब सूर्याजीनं परतीचा बंदोबस्त केला आणि परतीचा दोर कापला. सूर्याजी म्हणतो अरे हिजड्यांनो पाठीमागे फिरा, तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय. मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले. असं म्हणून सूर्याजीनं हरलेला गड, गेलेला गड पुन्हा शेलार मामा सूर्याजीनं सहकार्य करून मांजरासारखं सैन्य पळत होतं. त्या स्वराज्यामध्ये वाघासारखं सैन्य लढायला लागलं आणि पुन्हा गड स्वराज्यात घेतला आणि गडाचा ताबा घेतला आणि तानाजी मालुसरेंच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला. पाठीमागे राजगडाला जाग आली आणि राजगडावरनं जिजाऊन पाठवलं आणि म्हटलं शिवराजे तुम्ही जाऊ शकता गडाला. माझा लाडका कोंढाणा सर झाला. गडातला गड गेला. महाराजांना दुःख झालं. राजे राजवनं राजगडावरून निघाले. दिवसानं किरण फोडला. महाराजांचं पाऊल पडलं पुणे दरवाजाला असणारा डोंजे दरवाजा. आता आपण त्याला पुणे दरवाजा दर्शवलंय. पुणे दरवाजाला पाऊल पडलं पण महाराजांना जाणवलं माझ्या स्वागतासाठी एकही मावळा उपस्थित नाही. परंतु जाणवलं महाराजांना गडावर काहीतरी दुर्घटना घडली आणि त्या ठिकाणी महाराजांनी येऊन या ठिकाणी 4 हात मागे मागे असताना या ठिकाणी तानाजीराव रक्ताच्या थोड्यात पडलेले असताना इथं दुःख व्यक्त, दुःख शिवगाळ असणारे मावळे महाराजांनी दिलासा दिला. अरे मावळ्यांनो
राजे म्हणाले आजपासून या गडाचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात या गडाचा नाम उल्लेख केला गेला. आणि राजे म्हणाले गड आला पण स्वराज्यातला 17 हत्तीमधला ताना, स्वराज्यातल्या 17 हत्तीमधला ताना सिंहासारखा सिंह लढला म्हणून गड आला पण असं म्हणून या ठिकाणी दुःख व्यक्त केलं. दोन्ही वीरांना विराजमान केलं. ज्याचं त्याला विराजमान केलं. तानाजीरावांना वीरपद दिलं आणि या ठिकाणी महाराजांनी पालखी सजवली. अवसान करण्याकरता राजासाहेबांचे आशीर्वाद घेण्याकरता किल्ले उदयभानाच्या प्रेताला अग्नी दिलं. उदयभानूच्या प्रेताला अग्नी दिलं. तानाजीरावांची पालखी आशीर्वादासाठी अवसान करण्याकरता राजगडाला गेली. राजगडाला अवसान केलं आणि मूळ गावी त्यांच्या लाखो लोक दर्शनाला येतील. तानाजीरावांची स्मृती समाधी शिवगडावर बांधा श्रींची इच्छा आणि महान रत्न वीर रत्न तानाजी मालुसरेंची इच्छा की गड आला पण जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव.